लाइव देख रहे हैं मैं उनसे गुजारिश कर रहा हूं कि ज्यादा से ज्यादा इस मैच को देखें, लाइक करें, चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को जरूर दबाएं, क्योंकि जब भी आप ग्रामीण स्तर के मैचेस होंगे तो सबसे पहले नोटिफिकेशन आपके पास जाएगा। थैंक यू सो मच। आइए सर, आपका हार्दिक स्वागत है। थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच मासूम सर। प्रतिम कॉन्टेस्ट पाहायला मिळतोय। आजच्या दिवसातील 7वा आणि शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला असेल महालक्ष्मी मळेगाव, दुसऱ्या बाजूला असेल भवानी स्पोर्ट्स नेहरोळी। अप्रतिम कॉन्टेस्ट नक्कीच पाहायला मिळेल। एकीकडे पॉवरफुल बॅटिंग आहे, एकीकडे पॉवरफुल गोलंदाजी देखील पाहायला मिळेल, कारण 5 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज होती, त्यावेळेस मात्र डिफेंड केल्या होत्या। तीच ही नेहरोळी संघ आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल आणि SPL या सीझन मधला सर्वोत्कृष्ट जे मात्र स्कोर होता तो मात्र याच दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला होता, याच टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता। येस, पंचांचा हिरवा कंदील येत असताना लेट्स प्ले गेम ऑन, बोथ द टीम शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी क्रिकेट, शो दी बेस्ट क्रिकेट। पहिला चेंडू यावेळेस आउटसाइड लेग स्टंप पिचिंग झाली आणि वाईटची अतिरिक्त धाव संघाच्या अकाउंटमध्ये ऍड होईल। तर नक्कीच विकेट रेटिंगसाठी नंदकुमार दानकर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल। गोलंदाजी करणाऱ्या जे भवानी स्पोर्ट्स नेहरोळ संघाच्या प्रत्येक गोलंदाजासाठी गोष्टीची नोंद करून घ्यायची। स्ट्रायकर एंड वरती असेल मोहसिन, नॉन स्ट्रायकर एंड वरती संदीप। गोलंदाज तयार, यावेळेस पंच करायचा प्रयत्न होता, बॅट्स आणि चेंडूचा संपर्क झाला आणि चेंडू अँगल सोबत बाहेर निघाला। फलंदाज प्रॉपरली बीट झाला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवताना आपण पाहिला आणि डॉट बॉलची समाप्ती होते। धावसंख्या स्थिर आणि स्थगित, एक धाव धावफलकावरती, अतिरिक्त धाव ची मात्र एक संघाच्या अकाउंटमध्ये आपण पाहू शकतो। 1 रन ऑन दी स्कोरबोर्ड, 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ आणि काउस कॉर्नर रिजन मध्ये। गोलंदाज तयार, स्ट्रायकर एंड वरती मोसीम, इथे हुक करायचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप पिचिंग होत असताना वारंवार चुकीची लाईन, चुकीची लेंथ, टप्पा जो मात्र मिळत नाहीये फलंदाजाला। अँगलनी कधी बाहेर काढायला बघतोय, कधी आत टाकायला बघतोय। पहिला चेंडू वाईड गेला, त्यानंतर अँगलनी चेंडू आत आला, डॉट बॉल झाला, त्यानंतर पुन्हा एकदा वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। 2 धावा धावफलकावरती। यावेळी सबमरीन डिलिव्हरी होती, पुन्हा एकदा वाईड चेंडू पाहायला मिळतोय। वारंवार चुकीची लाईन, चुकीची लेंथ आपण पाहू शकतो। 3 धावा धावफलकावरती असतील। या गोलंदाजाकडे कॅलिबर आहे, कद छोटा आहे परंतु हरकत नाही। म्हणतात ना, हीरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको, क्योंकि धूप में तो कांच का टुकड़ा भी चमकता है। गोलंदाज तयार, यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, अप्रतिम प्लेसमेंट पाहायला मिळते। क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय, 2 बाउन्स ओ द फॅन, क्लिअर करे रोप, चेंडू सीमा पार, चौकार। थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर। चौकाराच्या मदतीने संघाचा अकाउंट 4 ने पुढे। 7 धावा धावफलकावरती मोहसिन च्या माध्यमातून एक डॉट चेंडू आणि एक चौकार पाहायला मिळालाय। नॉन स्ट्रायकर एंड वरती संदीप याच्या माध्यमातून पहिली 50 आपल्याला SPL ची पाहायला मिळाली। यावेळेस अप्रतिम फटकार पाहायला मिळतोय, फटका नसेल तर हा असेल, गोलंदाजाला झटका, चेंडू चाललाय काउस कॉर्नर, सीमारेषेच्या पलीकडे, षटकार। थैंक यू वेरी मच डीजे मास्टर। म्हणतात ना, वक्त वक्त की बात है, वक्त
वक्त की बात आहे, आज धूप आहे तो कर छाव आहे. त्याचप्रमाणे क्रिकेटचा खेळ देखील आहे. आज तुमची गोलंदाजी अप्रतिम होत असेल, उद्या फटकेबाजी पडू शकते. आज तुमची फलंदाजी चांगली होत असेल, परंतु उद्या फटकेबाजी तुमची खराब होऊ शकते. परंतु तुमचा टेम्परामेंट, तुमचं कंट्रोल आणि पोटेन्शियल जो मात्र तुम्हाला वारंवार मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं आहे. दरम्यान अप्रतिम चेंडू होता, बॅटचा फुल फेज जो मात्र दाखवला चेंडूवरती आणि फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न होता. कुठे ना कुठे चेंडू गॅदर नाही झाला, चेंडू इस्टेना लागला, परंतु नॉन स्ट्रायकर एंडवरचा खेळाडू होता तो मात्र स्ट्रायकर पॉपिंग क्रीज मध्ये होता सुखरूप, त्यामुळेच निर्धाव चेंडूची समाप्ती होते. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका अप्रतिम आहे, चेंडू सरळ निघून चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 2 बाउन्स फॉर द फॅन, चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. 17 धावा धावफलकावरती अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. गोलंदाजाची पिटाई कुटाई चंपी मरमद विदाउट पाणी धुलाई होत असताना अप्रतिम मोसीमच्या माध्यमातून फटकेबाजी. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील झाली, चेंडू बॉडीला ब्रश झाला, इनफिल्ड मध्ये राहिला आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती विदाउट एनी लॉस 17 रन, 17 धावा धावफलकावरती. एकाही गड्याचा मोबदला जो मात्र अजूनही चुकवायला लागला नाही महालक्ष्मी मळेगाव या टीमला. दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकतो, वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन तयार होत असताना गोलंदाज नरेश. उंच कोटा ची कथकाठी आपण पाहू शकतो नरेशच्या माध्यमातून. आणि ज्या वेळेला उंच कोटीचा गोलंदाज असतो ना, तो बाउन्स चेंडू नेहमी टाकतो, कारण कुठे ना कुठे रीच मोठी असते, रीचचा फायदा उचलण्याचं काम नेहमी उंच कोट्याचे खेळाडू करतात गोलंदाज. बघूया हा खेळाडू ते करतोय का. स्ट्रायकर एंडवरती आहे सुमात्र संदीप. यावेळेला अप्रतिम हुकचा देखना स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. अप्रतिम होता फटका. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 21 पाहायला मिळेल. फ्लाइंग स्टार्ट स्वप्नवत सुरुवात होत असताना आपण पाहू शकतो. येस, मॅच बॉल आलाय, मॅच बॉल घ्यायचे. गोलंदाजी ट्रॅक पर नरेश आपण पाहू शकतो. नेहमी म्हणतो आम्ही की खरबुजे को देख के खरबुजा भी रंग बदलता है, त्याप्रमाणे मोठी फटकेबाजी मोसीमच्या माध्यमातून झाली आणि त्याला अनुषंगून विचार केला तर नॉन स्ट्रायकर एंडवरती संदीप होता, त्याच्या माध्यमातून देखील मोठा फटका पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाला. त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. वारा पाहून पाठ फिरवणं गरजेचं असतं, अंतरून पाहून पाय पसरणं गरजेचं असतं, त्याप्रमाणे चेंडूच्या मॅरिट नुसार फटकेबाजी करायला पाहिजे. जो चेंडू चांगला असेल त्यावरती सन्मान देणं गरजेचं आहे, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन. आणि जो खराब चेंडू असेल त्याचं खरपूस समाचार घेतलं पाहिजे. यावेळेला स्लॉट मध्ये चेंडू होता, मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, फॉलो थ्रू मध्येच गोलंदाजांनी गॅदर केलं, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये फेकलं, तोपर्यंत एक सिंगल धाव एकवटली गेली. सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट एकनी पुढे. चोरटी धाव आपण म्हणू शकतो जी मात्र एकवटली गेली. आणि चोरटी धाव ज्यावेळेस तुम्ही घेताना तुम्ही क्विक असणं गरजेचं आहे. मनगट आणि मस्तिष्क यांचं त्रिवेणी संगम असणं गरजेचं असतं तुम्हाला. धावसंख्या एकनी पुढे, 23 धावा धावफलकावरती, 23 रन ऑन दी स्कोरबोर्ड. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी ट्रॅक वरती. 3 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केल्यात. स्ट्रायकर एंड वरती संदीप. यावेळेत मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, बॅट पहिले फिरली, त्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवला. एक्सपेक्टेड केलं त्यापेक्षा स्लो चेंडू आला, तोपर्यंत एक सिंगल धाव एकवटली गेली. धावसंख्येत एकनी वाढ, 24 धाव धावफलकावरती, 24 रन ऑन दी स्कोरबोर्ड. पहिला एक चेंडू चौकार आला, खराब चेंडू होता, त्यानंतर मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळाले. सलग 3 सिंगल आपण पाहू शकतो. दुसरं षटक मार्गस्थ, 2 चेंडू शिल्लक असतील दुसऱ्या षटकातील.
यावेळेस एक्सपेक्टेड केलं फलंदाजांनी की पडल्यावरती बाहेर जाईल अँगलने, परंतु पडला आणि त्यानंतर 8 कट झाला आणि डॉट बॉलची समाप्ती होते. मुसीमच्या माध्यमातून 2 चौकार पाहायला मिळाले, 1 षटकार पाहायला मिळाला. वैयक्तिक 15 या धावसंख्येवरती खेळत असताना 8 चेंडूंमध्ये नॉन स्ट्रायकर एंडवरती संदीप चेंडू फेस केले, 3 धावा बनवल्यात 5. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येतोय खाली, झेलजी मात्र सुटलेली आपण पाहू शकतो. तो मात्र तोपर्यंत सिंगल धाव एकवटली गेली. म्हणतात ना, हमें तो अपनों ने लुटा गेरो में कहा दम था, हमें तो अपनों ने लुटा गेरो में कहा दम था, अपनी कष्टी वाढ उभी जहाँ पे पाणी कम था. इथे कुठे ना कुठे खेळाडूच्या माध्यमातून अप्रतिम, गोलंदाजीच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी होते, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये त्याला. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकतो 12.50च्या सरासरीने 25 धावा विदाउट एनी लॉस. माळेगाव संघाचा विचार केला तर त्यांचं स्ट्रॉंग पॉइंट ही त्यांची फलंदाजी आहे. स्टार्टिंगला मोसीम येतो, त्यानंतर संदीप येतो, 1 डाऊनला ओमकार येतो. तिघांकडे कॅलिबर आहे. सातत्याने व्यावसायिक क्रिकेट खेळताना आम्ही मोसीम त्यासोबत ओमकारला पाहिलेला आहे. पहिल्यांदा भेट झाली ती मात्र वाळुकेश्वर चषकामध्ये. त्यानंतर मी सातत्याने त्याचे स्टेटस पाहायचो. अनेक टुर्नामेंटमध्ये त्यांचं अप्रतिम कामगिरी राहिली. चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, मालेगाव संघाची अप्रतिम कामगिरी राहिली. आजच्या दिवसामध्ये 1 मॅच पहिली हारले होते ते, त्यानंतर अप्रतिम कमबॅक त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवरती अजित. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम फटका आहे. चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे, उचलेल फेकेल तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट पुन्हा एकदा 1 पुढे. 26 धावा धावफलकावरती, 26 रन ऑन दी स्कोरबोर्ड. भारी भक्कम शरीरयष्टी आपण पाहू शकतो अजितची. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेला बॅटची इनर एज लागते. चेंडू शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट 1 पुढे. 27 धावा धावफलकावरती, 27 रन ऑन दी स्कोरबोर्ड. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला इनफिल्ड मध्ये. तोपर्यंत सिंगल कंप्लीट. कुठे ना कुठे जर विचार केला तर हा चेंडू गॅदर करून एस्टॅन वरती फेकला असताना तर विकेटचं पतन होऊ शकलं असतं, परंतु जर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ द गेम ऑफ क्रिकेट. तुम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखवायला लागतो या क्रिकेटच्या खेळामध्ये. गोलंदाज तयार, बॅकलिफ्ट अप्रतिम होती. फिल्डर येतोय, चेस करायचा प्रयत्न असेल. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धाब्यांच्या मदतीने संघाचा अकाउंट 2 पुढे. 30 धावा धावफलकावरती, तिसरे षटक मार्गस्थ. अजितच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू हाताळले 4 धावा बनवल्यात, धावा खर्च केल्यात 5. तर स्ट्रायकर एंड वरती असेल संदीप, ज्यांनी आतापर्यंत 8 धावा बनवल्यात, 5 चेंडू फेस केलेत. आणि मुसीमच्या माध्यमातून 1 चौकार, 1 षटकार आणि 2 चौकार पाहायला मिळालेत आपल्याला. तिसरे षटक मार्गस्थ. ओव्हर द विकेटनी मारा होता, मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळाडू होता, त्याच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 ते 2 मीटर जर बाजूला असताना हा खेळाडू तर नक्कीच हो चौकार गेला असता. अप्रतिम कॅप्टनशिप आपण पाहू शकतो संघनायकाच्या माध्यमातून. आणि गोलंदाजी देखील अप्रतिम होती. 5 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केलेत अजितनी. संघ अडचणीमध्ये होता, बॅकफुटला होता.
इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय खाली, सांगत असताना फ्लाय इन टू दी इट्स माय कॅच अँड आय एम शुअरली टेकन. झटका क्रमांक लागतोय पहिला, संदीपला परतायला लागतंय टुवर्ड्स द पवेलियन. संदीपला बॉलरला का बॅट्समॅनला? यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर आपण नरेश पाहू शकतो. स्ट्रायकर एंडवरती असेल ओमकार, नॉन स्ट्रायकर एंडवरती असेल तर म्हणजेच मोसीम. गोलंदाज तयार. इथे मात्र यू मिस आय डेफिनेटली इट स्टिचिट दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय. झटका क्रमांक लागतोय दुसरा, तू चल मैं आया अशा मनस्थितीमध्ये ओमकारला परतायला लागते टुवर्ड्स द पवेलियन. भाविक नंदकुमार दांडकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज अजितसाठी जमा झालंय. त्याच्या माध्यमातून संदीपची विकेट कॅरी केली आणि त्या विकेटसाठी अजित यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालंय. नवीन फलंदाज आपण पाहू शकतो सचिन. गोलंदाज तयार नरेश. अप्रतिम मागच्या ओव्हरचा विचार केला तर गोलंदाजी झाली, त्यानंतर या ओव्हरमध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. ब्लॉक होलचा वेग घेतलेला चेंडू होता, शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. ब्लॉक होलचा वेग घेतलेला चेंडू, तोपर्यंत सिंगल कंप्लीट. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहू शकतो मोसीम, नॉन स्ट्रायकर एंडवरती असेल तो म्हणजे सचिन. गोलंदाजी ट्रॅकवर नरेश. गोलंदाज तयार. यावेळेस बॅकफुटला गेले, रूम क्रिएट करायचा प्रयत्न, फक्त आणि फक्त दिशा दाखवली. चेंडू डीप पॉइंट रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. ब्रेक लावायचं काम केलंय ते मात्र गोलंदाजांनी, मग तो नरेश असो किंवा अजित असो. मागच्या 15 चेंडूंमध्ये फक्त 13 धावा खर्च केल्या. मी म्हटलं होतं की स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला मेहनत करावी लागेल, जिद्द चिकाटी मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. यावेळेस फुल टच चेंडू होता, फुल टच चेंडूवरती फुल टोल वसूल, जो मात्र झाला नाही. चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये ट्रॅव्हल झाला, तोपर्यंत सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट पुन्हा एकदा एकनी पुढे. 34 धावा. गोलंदाज तयार. ओ द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा शफल झाले, रूम क्रिएट करायचा प्रयत्न, पुन्हा एकदा डी पॉइंट रिझन मध्ये चेंडू गेला, पुन्हा एकदा सिंगल धाव आणि 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा. डीजे
नवीन फलंदाज आपण पाहू शकतो, तो म्हणजे येतोय धीरज, लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. अप्रतिम गोलंदाजी गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळाली. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे तो म्हणजे धीरज. स्ट्रायकर एंडवरती, नॉन स्ट्रायकर एंडवरती असेल सचिन. गोलंदाजी ट्रॅकवरती गौरव. पहिल्या चेंडूवरती इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, विकेटचं पतन झालं. मोसिम जो मात्र फॉर्म मध्ये होता, ज्याच्या माध्यमातून 2 चौकार 1 षटकार आला होता, त्यानंतर मात्र स्ट्रगल करत होता मोठी फटकेबाजीसाठी. ज्याप्रमाणे पाण्याच्या बाहेर काढल्यावरती मासा तडफडतो, त्याप्रमाणे मोठी फटकेबाजी करण्यासाठी तडफडत होता मोसिम, आणि त्यामध्येच विकेटचं पतन झालं. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतो. एक क्षेत्ररक्षक आहे, उचलेल फेकेल तोपर्यंत घेतलेली सिंगल, आणि या सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट एकनी पुढे. 36 धावा धावफलकावरती. प्रतिम कॉन्टेस्ट पाहायला मिळतोय. मळेगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट नेहरोळी संघ. गोलंदाज तयार. यावेळी शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता, रूम क्रिएट करायचा प्रयत्न होता. चेंडू अवे फ्रॉम द लेग स्टंप ची मात्र पिचिंग झाली, आणि वाईडची अतिरिक्त धाव संघाच्या अकाउंटमध्ये ऍड होईल. 37 धावा धावफलकावरती. 5वे षटक मार्गस्थ. अजून काही चेंडू शिल्लक आपण पाहू शकतो 5व्या षटकातील. स्ट्रायकर एंडवरती सचिन. 2 चेंडूंमध्ये 2 धावा बनवल्यात सचिनने. यावेळी स्लोवर ऑन चेंडूचा वापर केला होता. चेंडू मिड विकेटला होता, एक क्षेत्ररक्षक होता, त्याच्या माध्यमातून झाली चुकी. चुकीला माफी नसेल, चेंडू सीमा पार मिळतोय. आणि पंच वाईड नाहीये ना? येस, वाईड +4. पंजा जो मात्र ओपन होत असताना. गोलंदाज तयार. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, हुक करायचा प्रयत्न. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट, आणि सिंगल वरतीच समाधान मानायला लागते. कलेक्शन अप्रतिम होतं यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. अजून एक चेंडू शिल्लक आपण पाहू शकतो. 5वं षटक मार्गस्थ. एक चेंडू शिल्लक असेल 5व्या षटकातील. स्ट्रायकर एंड वरती धीरज, नॉन स्ट्रायकर एंड वरती सचिन. गोलंदाजी ट्रॅक वरती असेल तर म्हणजे गौरव.
वरती अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. खिचून मारायचा होता, प्रयत्न होता खिचून मारायचा फटका, परंतु डॉट बॉलची समाप्ती होती. 5 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 47 धावा आपण पाहू शकतो. इथे डॉट बॉलची समाप्ती होते. गोलंदाज तयार, शफल होऊन खेळायचा प्रयत्न आहे. चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय, सिंगल कंप्लीट डबलचा प्रयत्न असेल. 2 धावा कंप्लीट आपण पाहू शकतो. 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा अकाउंट 2 पुढे. 49 धावा धावफलकावरती असतील. यावेळेस अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. विकेटचं होतंय पतन धावबादच्या स्वरूपात. झटका क्रमांक लागतोय तो म्हणजे 4था आणि फलंदाजाला परतायला लागतोय टुवर्ड्स द पवेलियन. विकास, विकासच्या माध्यमातून झकास कामगिरीची अपेक्षा असेल म्हणजे मळेगाव संघाला. यावेळेस स्लोवर वन चेंडूचा वापर, गतीमध्ये परिवर्तन, व्हॅरिएशन अप्रतिम पाहायला मिळाला. चेंडू पडला, त्यानंतर वळण घेतलं आणि डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर आणि स्थगित. 49 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी होती, पडल्यावरती एक्सपेक्टेड केलं त्यापेक्षा चेंडू खाली राहिला आणि अजून एक निर्धाव चेंडूची समाप्ती होते. फक्त पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, त्यानंतर कमबॅक झाला. दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा, चौथ्या षटकामध्ये 5 धावा. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होते आणि 6 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो ते म्हणजेच 49. आता विजयासाठी समीकरण उर्वरित चेंडू 36 जिंकण्यासाठी
थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. असंख्य धावफलक आपण पाहिली ती म्हणजेच 6 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा विजयासाठी समीकरण असेल ते म्हणजेच 36 चेंडू आणि 50 धाव्यांची गरज. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतं वर्णन ऐकणार आहोत. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ पडगा मासूम सरांना आणि व्हॉइस ऑफ झारखंड मासूम सरांना विनंती असेल की आपण दुसऱ्या इनिंगचा वाजवी खेळ कशा प्रकारे होईल याचं धावतं वर्णन करायचंय. त्यासोबतच रामदादा पाटोले साहेबांना देखील मी धन्यवाद करतो की त्यांच्या माध्यमातून मला संधी मिळाली आजच्या दिवसामध्ये समालोचन करण्याची. त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. संपूर्ण SPL टीमच्या माध्यमातून धन्यवाद असेल मला. हेलो, वेलकम बैक वंस अगेन. मैं मोहम्मद मासूम रजा इस अंतिम मैच के दूसरे इनिंग के लिए संभवतः तैयार और मौजूद यहाँ पे तमाम दर्शक बंधु का भी हार्दिक हार्दिक स्वागत खैर मकदम वेलकम करता हूँ. और एक चीज़ मेरे जहन में चल रही है, कब से मैं सोच रहा था कि जिस प्रकार से हमारे देश में IPL में एक मोटी रकम बोली लगाकर खिलाड़ियों को खरीदा जाता है और स्पोर्ट्स है और एथलीट्स हैं जो देश को आगे लेके जा सकते हैं स्पोर्ट्स से रिलेटेड में, स्पोर्ट्स में देश को रिप्रेजेंट करते हैं, तो कहीं ना कहीं अगर IPL का 20% भी अगर दूसरे स्पोर्ट्स में अगर खर्चा किया जाए तो उन खिलाड़ियों को एक अच्छा प्लेटफॉर्म और कहीं ना कहीं जो अदर देश गोल्ड मेडल ज़्यादा जीतती है हमारा देश भी ऐसा कर सकता है. उठा कर खेल दिया इस बार, क्या शॉट खेला, उसके नीचे क्षेत्ररक्षण और यहां पे कोई गलती नहीं किया, लॉन्ग ऑफ में पकड़ लिया कैच. थैंक यू सो मच डीजे. तो पहले ही गेंद पे पहले विकेट का पतन हुआ नेहरोली का और अगले बल्लेबाज प्रदीप, ये भी एक एक्सपीरियंस बल्लेबाज हैं, इनके कंधे पे भी बहुत बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी. यहाँ से मैच को आगे लेकर जाना आसान नहीं होगा क्योंकि पहले गेंद पे जब विकेट का पतन हो जाता है तो दबाव मध्य क्रम के बल्लेबाज के ऊपर बढ़ जाता है और कहीं ना कहीं एक पार्टनरशिप बिल्ड करना पड़ेगा. यहाँ पे एक अच्छी पार्टनरशिप जब तक बिल्ड नहीं करेंगे तब तक आपकी टीम आगे नहीं जा सकती है. तो इस दबाव के घड़ी में निश्चित तौर पे कुछ अच्छे शॉट्स जरूर खेलेंगे. जब भी खराब गेंदें आएंगी सीमा रेखा के पार पहुंचाने का काम करेंगे और जब भी अच्छी गेंदें आएंगी रक्षात्मक ढंग से उसको डिफेंस करेंगे. और कहीं ना कहीं मैं देखते आया हूं एक बार फिर से सचिन प्रमुख गेंदबाज मलेगांव के प्रमुख गेंदबाज सचिन इस बार थोड़ा सा खराब गेंद कहा जा सकता है, लेकिन जब किस्मत और भाग्य आपके साथ हो तो खराब गेंदें भी अच्छी हो जाती है. मलिंगा के नाम से विख्यात सचिन मलेगांव से बिलोंग करने वाले, और हो भी क्यों ना अभी तक जो इनका टूर्नामेंट रहा है बहुत ही बढ़िया घटता हुआ इनके लिहाजे से अच्छा परफॉर्म कर रहे हैं, टीम की ओर से बेटर कर रहे हैं. 100% देने का प्रयास इनका हमेशा रहता है, उस पर काफी हद तक कामयाबी हासिल करते हुए सीधे बल्ले से खेलने का प्रयास लिमिडोन के क्षेत्र में, वहां पे क्षेत्र मौजूद है, कोई गलती नहीं किया. जोखिम भरा शॉट कहा जा सकता है लेकिन मना किया. अभी भी स्कोर है 1 रन और जो 50 रनों का टारगेट दिया है यहाँ पे
मलेगांव ने नेहरोली के लिए एक चुनौतीपूर्ण स्कोर कहा जा सकता है, क्योंकि पहले ही ओवर में पहले ही गेंद पे विकेट झटका चुके हैं सचिन। ओहो, व्हाट अ बॉल, यू मिस, आई हिट। कंसिस्टेंसी दिखाने की जरूरत है, उसके बाद आपको अटेम्प्ट करना पड़ेगा, क्योंकि जो प्रमुख गेंदबाज हैं मालेगांव के सचिन, इन फॉर्म गेंदबाज लगातार हर एक मैचेस में विकेट चटकाते आ रहे हैं। उनके विरुद्ध अगर आप क्रीज पे मौजूद हैं, स्ट्राइक ले रहे हैं, तो कहीं ना कहीं उनका ओवर आपको सही ढंग से निकालना पड़ेगा, तब जाके अगले ओवर में किसी गेंदबाज को टारगेट करना पड़ेगा। बहुत ही बढ़िया, यहाँ पे आंखों ही आंखों में इशारा करते हुए, और रन आउट का खतरा लगभग तो वहां पे हो ही गया था। नाखुश दिखाई देते हुए सचिन, और एक एज अ टीचर भी है, एज अ टीचर एज अ प्लेयर खेलते हुए आज मालेगांव की ओर से। इस ओवर में मात्र एक रन ही आया और स्कोर बोर्ड पे भी एक ही रन है। 2 विकेट चटकाए, कितना बढ़िया गेंदबाजी किया इन्होंने। पावर प्ले में अगर इस प्रकार से ओवर घट जाता है तो निश्चित तौर पे जो टीम का कॉन्फिडेंट लेवल है वो हाई हो जाता है, और अब यहां से धीरे धीरे दबाव बनाने का प्रयास किया जा रहा है। अब देखने वाली बात होगी, अब यहां से मात्र 5 ओवर बचे हैं, 30 गेंदें शेष, और चाहिए यहां से 49 रन। तो देखते हैं इस 30 गेंदों में किस प्रकार से बल्लेबाजी रवैया किस प्रकार से रहता है। मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क नहीं रहेगा तो बिल्कुल काम चलने वाला नहीं है। इस बार डीप स्क्वायर लेग के दिशा में गेंद को घुमा दिया, गेंद जा रही है तेज गति से, नहीं रुकेगी गेंद, और चली गई सीमा रेखा के बाहर दंदनाती हुई, चौका। इस चौके के साथ स्कोर जा पहुंचा 5 रन। उठाकर खेल दिया एक काउ कॉर्नर के ऊपर से, एक छक्का। और मैं बता देना चाहता हूं, इस टूर्नामेंट के उपाध्यक्ष जीतू पाटिल हमारे बीच मौजूद हैं और खुद स्वयं सेवक का काम कर रहे हैं। बहुत बहुत शुक्रिया उनका, और आभार प्रकट करता हूं अपनी योगदान के लिए। और इस बार थोड़ा सा लेट खेले, और गेंद जा रही है बिल्कुल थर्ड मैन की दिशा में, उसके पीछे जो क्षेत्ररक्षण भाग रहे हैं रोकने में कामयाबी हासिल करते हुए, लेकिन यहां पे 2 रन लेने से आउट का इशारा, और यहां
निश्चित तौर पे अंपायर के फैसले से नाखुश दिखाई दे रहे हैं बल्लेबाज जो पवेलियन में जा रहे हैं। तो मैं बात कर रहा था कि जब स्ट्राइक रोटेट नहीं होता तो जो जो नॉन स्ट्राइकर बल्लेबाज होता है तो कहीं ना कहीं उनकी जो एकाग्रता बनी हुई रहती है वो भंग होने का ज़्यादा चांसेस रहता है। और जब स्ट्राइक पे आते हैं तो कुछ ऐसे शॉट्स खेलते हैं जिस पे विकेट जाने का ज़्यादा चांसेस होता है और ऐसा होते भी आया है। इसलिए स्ट्राइक रोटेट करते रहो। जब तक स्ट्राइक रोटेट नहीं करेंगे आपकी जो एकाग्रता है वो बनी नहीं रह सकती। उठाकर खेल दिया, क्या गेंद कैरी करेगी या नहीं? व्हाट अ कैच, व्हाट अ ब्रिलियंट एंड मैग्निफिसेंट कैच दे बाय ऑन फील्डर। नरेश के ऊपर काफी बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी थी, एक जिम्मेदाराना बल्लेबाज थे, बतौर हरफन मौला खेलते हैं, लेकिन उन्होंने ही आते ही ताबड़तोड़ बल्लेबाजी करनी चाहिए लेकिन फंस गए। लॉफ्टेड शॉट खेला लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर कैरी नहीं कर पाया, अंदर ही रह गया। इस प्रकार से उनके विकेट का पतन हुआ। लगातार विकेटों का पतन होते जा रहा है। तो इस तरह से लगातार यहां पे 3 गेंदों पे 3 विकेटों का पतन, और इस बार तो क्लीन बोल्ड कर दिया इनकी। स्कोर है 13 रन और इस ओवर में हैट्रिक भी अर्जित किया मोहसिन ने। बल्लेबाजी में थोड़ा सा दबाव में दिखे थे मोहसिन, लेकिन गेंदबाजी का जिम्मा जब सौंपा गया ओवर समाप्त हो चुका है। और अब पारी का तीसरा ओवर देखते हैं किनको दिया जा रहा है। आधी टीम डग आउट में, अब आधी टीम बची हुई है और ऐसे सिचुएशन में आए हैं बल्लेबाज करने के लिए रोहित और एक और आक्रामक गेंदबाज सचिन आए हैं। फिर से जान रहे हैं कि जब विकेट का पतन हो रहा है तो ऐसे सिचुएशन में अपने मेन गेंदबाजों को आजमाया जाए। स्ट्राइकर गेंदबाज को लाया गया है विकेट चटकाने के लिए। और यहां पे तो सॉफ्ट सिग्नल आउट दिया गया है। अब देखने वाली बात होगी, टीवी अंपायर अब चेक करेंगे इंपैक्ट इन लाइन क्या है। सॉफ्ट सिग्नल आउट। धन्यवाद। और सचिन जिसका मैं हमेशा जिक्र करते आया हूं, एक्सपीरियंस की कोई कमी नहीं, और हो भी क्यों ना, इनका जब साथ और गेंदबाजों को मिलता है और गेंदबाजों का साथ इनको मिलता है तब खूब सुर्खियां बटोरते हैं विकेट लेकर।
इस बार फिर से अच्छी गेंद, वहां पे रन आउट का खतरा हो सकता है लेकिन चांस नहीं लिया, फॉलो थ्रू में खुद फील्ड किया गेंदबाज सचिन ने, बैकफुट पे धकेलने का काम किया है। लगातार विकेटों का पतन होने के बाद पिछले ओवर में हैट्रिक आया, इस ओवर में भी विकेट आया। तो जब टॉप ऑर्डर धराशायी हो जाए, मिडिल ऑर्डर धराशायी हो जाए, तो निचले क्रम के जो बल्लेबाज आते हैं उनके जहन में यही चलता है कि अब मारो या मरो, दो काम में एक ही काम करना है, वही कर रहे हैं। लॉफ्टेड शॉट खेलना चाह रहे हैं, पुल करना चाहते हैं, हुक करना चाहते हैं, ड्राइव तो उनके जहन में चल ही नहीं रहा है। ओहो, कैच ड्रॉप किया, रन आउट का खतरा, कैच छूटा लेकिन रन आउट नहीं छूटा। तेरह रन, काफी रन अर्जित करने हैं। कुल मिला के 3 मैच खेल चुके हैं सचिन, 8 विकेट चटका चुके हैं और काफी किफायती गेंदबाजी। इकोनॉमी की अगर बात आता है तो सचिन का नाम पॉइंट्स टेबल में टॉप पे आते हैं। और डेथ स्पेशलिस्ट भी इन्हें माना जाता है। जब डेथ ओवर में गेंदबाजी इन्हें सौंपा जाता है तो बहुत ही बढ़िया इकोनॉमी से गेंदबाजी करते हैं। आउट का इशारा आता हुआ, देर से ही सही लेकिन भले ही। हाईएस्ट विकेट टेकर कहा जा रहा है। कहा क्या जाएगा, आ चुके हैं इस टूर्नामेंट में, 9 विकेट अर्जित कर चुके हैं, चटका चुके हैं। और देखते हैं अभी भी इस ओवर में गेंदें कुछ बाकी है, उसमें भी देखते हैं क्या करते हैं। और इस प्रकार से लेग बाई का इशारा अंपायर के द्वारा स्कोर जा पहुंचा 14 रन। काफी लंबे समय के बाद इकलौता रन अभी आया, क्योंकि इससे पहले तो सिर्फ विकेट का पतझड़ शुरू हुआ था, लेकिन इस सिंगल ने थोड़ा सा विराम लगाया। और अब देखते हैं सचिन जो कि अपने स्पेल का दूसरा और अंतिम ओवर फेंक रहे हैं, किस प्रकार से गेंद करते हैं। नहीं, इस गेंद पे अपील कर रहे थे विकेट कीपर, लेकिन मैं देख रहा था कि गेंद की जो हाइट थी वो थोड़ा स्टंप से ऊपर जा रहा था। तो स्कोर है 14 रन 3 ओवर के बाद, और 8 विकेट गिर चुके हैं, मात्र 2 विकेट यहां से बचा हुआ है। निश्चित तौर पे ये दोनों ही बल्लेबाज अब देखते हैं किस प्रकार से बल्लेबाजी करते हैं। बहुत बड़ी जिम्मेदारी बढ़ चुकी है, दबाव तो है ही, लेकिन दबाव के साथ साथ इन्हें कुछ अच्छे शॉट्स भी दिखाने हैं, खेलने हैं, तभी टीम का स्कोर आगे जा सकता है। कतई आसान नहीं होने वाला है ऐसे सिचुएशन में बल्लेबाजी करना। छोटा फॉर्मेट है, फटाफट वाली खेल है। कहीं ना कहीं आपको जब आप बतौर सलामी बल्लेबाज
क्रीज पे आते हैं तो आपकी रिस्पॉन्सिबिलिटी क्या होती है कि कुछ गेंदें फेस करना है। गेंदबाजों को जो स्ट्राइकर बॉलर होते हैं, जो क्वालिटी वाला गेंदबाज होते हैं, उनको थोड़ी देर तक के लिए फेस करना है, उसके बाद अगले गेंद को टारगेट करना है। इस बार थोड़ा सा दिशा से भटके और वाइड का इशारा, स्कोर जा पहुंचा 15 रन। इस वाइड के साथ एक एक रन के लिए तरसा रहे हैं यहाँ पे मालेगांव की टीम। नेहरोली खेमा को चुनौतीपूर्ण मुकाबला बना दिया है, डक कर दिया, जाने दिया विकेट कीपर के पास। वाइड का इशारा, लगातार 2 वाइड आ चुके हैं और स्कोर हो चुका है 16 रन। विकेट लेने के प्रयास में कभी कभी होता क्या है कि आप दिशाहीन गेंदबाजी कर देते हैं। ऐसा ही कुछ नज़ारा यहाँ पे देखने के लिए मिला है। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं और यहाँ पे रक्षात्मक ढंग से डिफेंस करना चाहते थे, लेकिन लेट गेंद थोड़ा रुक कर आई, जिससे थोड़ा सा असक्षम दिखाई दिए बल्लेबाज कल्पेश। उठाकर खेल दिया है, क्षेत्ररक्षण वहां भाग रहे हैं। काउ कॉर्नर और लॉन्ग ऑन के क्षेत्ररक्षण एक दूसरे को बता रहे थे कि आप लो, और जो काउ कॉर्नर के क्षेत्ररक्षण थे वो बोल रहे थे लॉन्ग ऑन के क्षेत्ररक्षण को कि आप कैच पकड़ो। लेकिन दोनों के बीच तालमेल का अभाव, इस रेस में दोनों क्षेत्ररक्षकों के रेस में जीत हुई गेंद की और चली गई सीमा रेखा के बाहर। 1 बाउंस चौका और इस चौके के साथ स्कोर जा पहुंचा 20 रन। यहां से भी अगर 15-17 रनों का एक ओवर आ जाता है तो निश्चित तौर पे मोमेंटम शिफ्ट कर सकते हैं और एंड तक मैच को लेके जा सकते हैं। नहीं नहीं, मैं तो बात कर रहा था कि कुछ अच्छे शॉट्स का, लेकिन इसी बीच एक और विकेट का पतन हुआ। पतन हुआ। अंतिम जोड़ी, अंतिम विकेट नेहरोली का। इट्स अ वेरी टफ सिचुएशन इन दिस टाइम बिकॉज बैक टू बैक विकेट इज डाउन नाउ, एंड आई होप नेहरोली डूइंग a next match is very nice. इस बार बल्ला घुमा दिया है डीप स्क्वायर लेग के दिशा में, वहां पे क्षेत्ररक्षण मौजूद है, सिंगल ही मिलेगा। सिंगल के साथ स्कोर 21, लॉस ऑफ 9 विकेट। क्रिकेट में कुछ कह नहीं सकते कब क्या हो जाएगा। जब तक अंतिम गेंद तक मैच नहीं जाएगा, अंतिम गेंद नहीं फेंक देते, तब तक कुछ नहीं कह सकते। खड़े खड़े शॉट्स खेला है, कड़क शॉट्स जरूर है, लेकिन टाइमिंग थोड़ा और बेटर हो सकता था। चूंकि एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ के बीच में से अगर खेलना चाहते हैं तो थोड़ा सा रूम बनाना पड़ेगा। सिंगल के साथ स्कोर 22 रन। पारी का चौथा ओवर फेंका जा रहा है। ओवर तो काफी थे, लेकिन बल्लेबाज ज्यादा देर तक क्रीज पे नहीं टिक पाए। इस बार थोड़ा सा सरप्राइज किया और कुछ समझ में नहीं आया बल्लेबाज को। ओवर समाप्त हुआ, इस गेंद के साथ ओवर हुआ समाप्त। तो 4 ओवर के बाद स्कोर है 22 रन। युवराज आए हैं गेंदबाजी का जिम्मा संभालने के लिए। मालेगांव के सारे प्रमुख गेंदबाज बहुत ही बढ़िया परफॉर्म किया।
उसी का नतीजा है कि दबाव में धकेल कर रखा है नेहरोली की टीम को। उठाकर खेल दिया है, क्षेत्ररक्षण वहां पे मौजूद, और इसी के साथ पारी हुआ नेहरोली का समाप्त। सत्ताईस रनों से जीत हासिल किया यहां पे मालेगांव ने। बहुत ही बढ़िया